नमस्कार, मी श्रुती चव्हाण. संध्याकाळच्या 7च्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी आजच्या सोने चांदीचे भाव जाणून घेऊया. आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,49,930 रुपये इतका. तर चांदीचा भाव आहे 2,50,000 ते 2,55,000 रुपये प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूया आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. कुडाळमध्ये अडचणीच्या ठिकाणी सापडली अजगराची 7 पिल्ले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात एका गावात अडचणीच्या ठिकाणी अजगराची पिल्ले आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. याबाबतची माहिती सर्पमित्र प्रसन्ना गंगावणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रसन्न गंगावणे यांनी अजगराची तब्बल 7 पिल्ले सुरक्षितरित्या पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. वसईत पावसाची दमदार हजेरी, उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा. वसई परिसरात अनेक दिवसांच्या कडाक्याच्या उकाड्यानंतर अखेर पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. भिवंडीत 2 सुटकेस मधून 20 किलोहून अधिक गांजा जप्त, महिलेसह 2 जणांना अटक. भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका फ्लॅट मधून 20 किलो 760 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात एका महिलेसह तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 6,32,000 रुपये इतकी आहे. शालोट लेक संवर्धन कामात अनियमिततेचा आरोप, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी. माथेरानमधील शालोट लेक संवर्धनाच्या कामात मोठ्या अनियमितता झाल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष मनोज खेडेकर यांनी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. केंद्र शासनाच्या अमृत 2 योजनेअंतर्गत सुरू असलेल्या या कामात तलावातील गाळ काढून तो 2 किलोमीटर अंतरावर नेणे अपेक्षित होते. मात्र टेंडरनुसार काम न करता निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप खेडेकर यांनी केला आहे. माथेरानमध्ये बेकायदेशीर कामांचा आरोप, अलेक्झांडर हॉटेलवर कारवाईची मागणी. पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये पुन्हा एकदा नियमबाह्य बांधकाम आणि जंगलतोडीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अलेक्झांडर हॉटेल परिसरात आवश्यक परवानग्यांशिवाय अतिरिक्त बांधकाम आणि मोठ्या प्रमाणात झाडांची तोड सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार आणि नगरसेवक सचिन खेडेकर यांनी केला आहे. पाणी वीज समस्येवरून पनवेलमध्ये संताप, 30 जूनला पालिकेवर जन आक्रोश मोर्चा. पनवेल महापालिका हद्दीत पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्येबरोबरच रोडपाली येथे प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात नागरिकांचा संताप वाढला आहे. या सर्व प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी 3 जून रोजी पनवेल महापालिकेवर भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी महापौर जगदीश गायकवाड यांनी दिली आहे. रत्नागिरीत गोवंशीय जनावराचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. रत्नागिरी जिल्ह्यात एका ठिकाणी गोवंशीय जनावराचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही गोहत्या आहे की धार्मिक अथवा इतर कारणांसाठी दिलेला बळी, याबाबत सध्या संभ्रमाचे वातावरण असून पोलिसांचा तपास सुरू आहे. प्रतीक्षेनंतर चिपळूणमध्ये पावसाची हजेरी, उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा. कडक उन्हामुळे वाढलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांसह शेतकरी वर्गातही आनंदाचे वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या चिपळूणकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. सोलापूर विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी दणदणीत विजय मिळवलाय. मतमोजणीत राऊत यांना 483 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वसंत देशमुख यांना 118 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत 13 मते बाद ठरवली गेली. पिंपरी चिंचवड मध्ये 15% पाणी कपात, पवना धरणातील साठा 19%वर.
पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी. पावसाला झालेला विलंब आणि पवना धरणातील पाणीसाठा केवळ 19% आल्याने शहरात 15% पाणी कपात करण्यात आला आहे. अमरावतीत प्रवीण पोटे यांची विक्रमी हॅट्रिक, 309 मतांसह भाजपचा दणदणीत विजय. अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी विक्रमी विजय मिळवत हॅट्रिक साधली आहे. पोटे यांना तब्बल 390 मते मिळाली असून त्यांनी विरोधकांचा एकतर्फी पराभव केला. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना एकही मत मिळालेले नाही. धाराशिवच्या राजकारणात मोठा भूकंप, खासदार ओमराजे निंबाळकरांचा एनडीएत प्रवेश. धाराशिवच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असून तानाजी सावंत यांच्या भेटीमुळे या राजकीय घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले. अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांचा वाघासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. विशेष म्हणजे या व्हिडिओच्या पार्श्वभूमीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाजाची क्लिप वापरण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना या व्हिडिओमुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. विधान परिषद निकालाची उत्सुकता, 160 लोखंडे आमने सामने. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष लोखंडे यांच्यात थेट लढत होत असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 242 मतासह सईद खान यांचा दणदणीत विजय. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सईद खान यांना 242 मतांसह दणदणीत विजय मिळाला आहे. हा विजय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना अर्पण करत येत्या काळात परभणी जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला करू असा विश्वासही सईद खान यांनी व्यक्त केला आहे. पुणे महापालिकेत पुन्हा राजकीय रणधुमाळी, विरोधकांचे ठिय्या आंदोलन. पुणे महापालिकेतील मागील आठवड्यातील गोंधळाचे पडसाद आज उमटले. भाजप नगरसेवकांच्या वर्तनाच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी खांद्याला काळ्या पट्ट्या बांधून महापालिकेच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामुळे आजच्या सर्वसाधारण सभेतही वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीच्या एकजुटीमुळे विजय, सुहास शिरसाट यांचा दावा. महायुतीतील सर्व घटक पक्ष, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे काम केल्यामुळे हा विजय मिळाला. एकूण 419 मतांपैकी आम्हाला सर्वाधिक मते मिळाली असल्याचा दावा विजयी उमेदवार सुहास शिरसाट यांनी विजयाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले. शिरपूरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, 67.77 लाखांचा मद्यसाठा जप्त. शिरपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून 67.77 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. सुहास शिरसाट विजयी, कार्यकर्त्यांचा जल्लोष. छत्रपती संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट विजयी झाले. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला. कर्जत परिसरातील महापुराचा धोका कमी करण्यासाठी प्रशासनाची मोठी उपाययोजना. कर्जत तालुक्यातील भिवपुरी ते कर्जत दरम्यान उभारल्या जाणाऱ्या रेल्वे कारशेडमुळे महापुराचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत असताना प्रशासनाने उल्हास नदीच्या खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. तर अशाच झटपट बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी नवराष्ट्रला फॉलो करायला विसरू नका. भेटूयात उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत धन्यवाद.